नमस्कार मित्रांनो, मी अथर्व जाधव. इथं विनीत मागण पकडत होता पण त्याला काय भेटली नाही. थँक्यू. काय शपथ, वा भावा. नमस्कार मित्रांनो. तर काय आज झाले दुपार आणि दुपारी आपण आलो आहे गावखाडीवर. आणि गावखाडीवर येण्याचं कारण होतं मासे पकडायला. तर इकडं वाण लावलं होतं गावखाडीवर, पण गावखाडीवर आणला तर सकाळी पाणी निघाला नाही. तर मग आता दुपारी वाहन घालायला आलो आहे. आणि सकाळी पाणी टाकल्याच्या नंतर संध्याकाळच्या समयाला मच्छी भेटत नाही. तरीसुद्धा जी कालची मेहनत आहे, काल जी मेहनत घेतली वाहन लावायला वगैरे, तर त्याच्यासाठी ते मेहनतीचं फळ बघायला तर काढायला लागते, वाहन काढायला लागणार. तर त्यासाठी आलो आहे गावखाडी जाऊ. आपला तिकडे जर गणेशनगर आहे, हायवे क्रॉस करून आपण शेतातनं आलो आहे. मी आणि अथर्व दोघंजण आलो आहे. इकडे पुढे अविनाश, जय आणि विनीत हे तिघंजण आलेत. बाबा आलेत का नाही काय कल्पना नाही. तर आम्ही आलो. अजून खाडीमध्ये पाणी आहे, तोपर्यंत सावली बघून कुठंतरी एक ठिकाणी बसू आणि पाणी निघायची वाट बघू. तर सगळी मंडळ इकडं आहे. बाबा आता कुठं आहे? बाबा आता कुठे? बाबा आता कुठल्या भेटला नाही तुम्हाला? मग तुम्ही कुठं आता? कुठं? चला तर मग आपण सावली जागा व ही चालली आता होडीतनं फिरायला. बरेच दिवसांनी आलीत, होडी भेटले. ही आपली गावखाडी आहे आणि नदीचं पाणी ह्या गावखाडीमधून आतमध्ये जातात. आतमध्ये जाताना आपण जाळं लावलं होतं की मासे पुढं जाऊ नये, कारण पुढे डोह आहेत, ते आपल्याला गाळा भेटणार नाही. आणि पाण्या निघेपर्यंत इथं थोडा वेळ विश्रांती केली, पण खाली मुंग्या आहेत, त्यामुळे तिथनं आता निघतोय. आता परत पाणी समोर किती निघालं ते बघू. आणि तिकडनं हे ढव, ह्या ढवातलं पाणी काही निघत नाही, तर त्यासाठी आपल्याला तो डिस्को वगैरे टाकायला लागेल. बघू काय करता येईल त्याला. खाडीमध्ये अजून पण पाणी आहे, पण आपल्या जो पाठीमागे आपण माशी उभं होतं तिथले ढवातलं पाणी निघालं असतं, त्या ढवातलं पाणी निघत नाही. तर त्यातला मासा पकडायला बोईटच असणार आहे तिथं. तर त्यातली बोईट पकडायला आता चाललं आहे. त्या ढवातली बोईट पकडायला चालले आता. चला आपण पण जाऊया तिकडे, तोपर्यंत पाणी हा आपला निघेल. ते हा खड्डा हवा, तो खड्डा तो घ्यायला सांगल्या. त्याला तर भारी दिसतो बा, हलवला तसा घ्यायला सांगल्या. काय नाही आपल्या इथून निघाला कुठं? हाय, अरे मागण माझ्या पार ढेंगाच्या खाली गेली. मांगण होती का बोईट होती? नाही मागण होती. जय गंडवते तू, गंडवले असते ना तू. गप हो. हाय शपथ, वा भावा. पिशवी कुठे आहे? हे विनीत, साहेबांनी काढलं ना आपल्या मागण. फोटो पण काढ, फोटो पण तिथनं काढ. हातात पकडायचं. जय हातात पकड, जोर लावते. इकडे बघ.
अशा तऱ्हेने अथर्व गोप्रो आणा गेला होता. अथर्वने गोप्रो आणला. बऱ्याच दिवसांनी गोप्रोमध्ये व्हिडिओ बनवतोय. तर चला तर, आणि खास अंडर वॉटर म्हणजे पाणी भरलेलं आहे तर त्याचे आतले मासे दिसतात का नाही म्हणजे माशांसाठी खास अंडर वॉटर. तर हा गोप्रो आणला आहे आणि त्याची शूटिंग करूया. तोपर्यंत इकडं पाणी निघाला ना, आतमध्ये जो डोहा आहेत ते उपसतात आणि आपण जातोय इकडे जे मासे आपल्याला दिसले होते पाण्यामध्ये तर तिथे. तर ही खाडी वाहनाची एक साईडची बाजू आहे. पाणी भरपूर आहे इथे आणि तो इथे खडप आहे. तर इथे मगाशी आपण उतरलो तर इथं खाली कालचा होते आणि बोईट होती. तर तेच आपल्या अजूनही आपल्या डोळ्यात दिसत आहेत, पण तिथे कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल तर तेच गोप्रो आपण खाली टाकून आपल्याला दिसतात का नाही ते चेक करणार आहोत. गोप्रो आपण आणला खरा, पण पाण्यातले मासे क्लिअर दिसत नाहीत. काळोख पण आहे पाण्याच्या खाली दगडींच्या इथे आणि पाहिजे जरा सूर्यप्रकाश नाही, पाणी जरा गढूळ आहे थोडं, त्यामुळं मासे क्लिअर दिसत नाहीत. एक पाण्याचा ओरिजिनल साऊंड फक्त क्लिअर येतोय, बाकी चित्रीकरण व्यवस्थित येत नाही. त्यामुळे अंडर वॉटर गोप्रो ही आता संकल्पना बाजू ठेवून वाहन गाळाच्या दिशेने आपण प्रयत्न चालू करूया. चला तर मग मासं पकडायला. आणि इकडं जयनी दुसरी मागण पकडली. कुठं आहे? ह्याला पकडा द्यायची होती रे मागण. दोन हाताने कसा पकडतो तर बघूया. पायाखाली काय बाजू जय बाजू अगे पायाखाली होता. हा साला फाटक्या हाताचा. पकड, चल वाट्या पकड आता. हे पकडतो. एवढी नसतेच भेटली तर हलवला असतं ना त्यांनी त्या मागणीने. तिथं पण आहे. उडवू नको, तुझा तिथे जवळ जा. या साईडचं पाणी निघालं पण थोडा तिथं पाणी आहे. तिथं मासा पकडलेत आपण. तिकडनं सगळे जाळे वगैरे काढले आहेत आणि आता झेकळचं बाकी आहे. तर इकडे बघूया. इकडचं पाणी अजून निघाला नाही आहे. इथे भरपूर पाणी आहे. परत आपल्याला घरी पाणी भरायला जायचं आहे. हा चालू केले. त्याला पाणी आता किती निघते किती नाही, पण मासे पकडायला सुरुवात केली. गोट्या चल धर. तो मोठा मोठा मासा झाल्या जिल्ह्यामध्ये भेटेल.
तो आपण पकडतो इथं आली परत ते टोळी आहे इथं मांजर आहे इथं आहे पुढं आलं येत आहेत उडी मारला ती मागणं ती बघ रॉड फिशिंग अरे बंद झाला होता की काय मोबाईल बंद होता काय माहिती आता चालू केला गोट्याला पकडा ते गोट्याला पकड जिल्ह्यात आहे ती पडली तर खाला असेल आपला काय नाही पाणी सुकल गोट्या पकड चल 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 ये तुम्ही मग अजून पाणी भरपूर आहे खाडीतलं जवळजवळ अर्धा तास जाईल असा अंदाज आहे आणि सकाळचं पाणी लागतंय त्यामुळे हा पाणी कार जातोय तर मांगण आहे पण ती आपल्याला भेटत नाही पण पाणी जास्त असल्यामुळं भेटत नाही चला इकडचा सगळा गाळून झाला आहे इकडचा बाकी आहे तर मी चाललो आता घरी पाणी भरायला आणि पाणी भरून झाल्याच्या तर मी पण येईल तोपर्यंत गोट्याकडं व्हिडिओ काढायला दिला आहे पटकन जातो पाणीचा दुसऱ्या भारी आहे आपल्याकडे तर पाणी भरून लगेच गाडीला किक मारून गाव फाडी वेल ट्राय भेटली मागण नाही ब्रो मागण नाही मग आहे ब्रो घे उचल अहो भाई मागण आहे डांबा नेताना माणूस खूप चांगलं काम करतोय पाणी शुद्ध होते रे शुद्ध करायला नमस्कार मित्रांनो मी अथर्व जाधव इथं विनीत मागण पकडत होता पण त्याला काय भेटली नाही थँक्यू हा कुठून निघाला हिंगे खाली नसतो साईडने जर इथं आणि इथं जर साईडने आणि इथं जर हे बघ असं अरे चिकटा वाटते अरे हो खाली लवकर काय
कशाला बाहेर आणि नको काढू बाहेर काढ पगार सूर्य अस्ताला गेलाय आणि मला पाणी भरून यायला थोडा उशीर जातो, परंतु त्यांनी सगळी खाडी सुकली जाली वगैरे वर घेतले आणि सगळा व्यवहार पण झालाय. मच्छीचा वजन करून व्यापारी आला होता गोरेगाववरनं, बब्बन शेठ आले, बब्बन शेठ, आणि बब्बनला मच्छी देऊन झाले. आणि आता आपल्याला फक्त खायला मच्छी ठेवले त्यांनी. तर खायला मच्छी ती पहिली बघूया आपण, भेटली तर ठेवलं असेल तर त्यांनी, नाहीतर मग आता आपल्याला संकेतदादाच्या लग्नासाठी लागणाऱ्या भांडी वगैरे आणायला जायचं आहे गावामध्ये, तर तिकडे जातो आता. सगळे आता जो अंगाला चिखल वगैरे लागले तो धुत आहेत. आपला टॉलर इकडं आहे आणि सूर्य अस्ताला चालला आहे. एक चांगला व्ह्यू आहे, समाधानकारक, एक शांत निसर्गरम्य संध्याकाळ मुन्या. कोकण रेल्वेची ट्रेन चालले आणि हा आहे आज आपल्याला भेटला मावरा. तर पालू आहे, मांगण, आणि या मोठ्या दिसत त्या शिंगट्या आहेत, कालचारून बोईट. एवढा कुत्रा तरी होते काय टाकावर कुत्रा बाबा. आणि आता गावात यांची जी ऑर्डर होती ना, गावातल्या माणसांना मच्छी द्यायला, आता आपण पगारा गावकडेवर ठेवणार आहोत. तर मी आणि जय चाललो गावामध्ये, तर चाललोय मच्छी घेऊन आता. चला तर मित्रांनो, व्हिडिओ एंड करतो. मासेमारीची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली असेल लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तोपर्यंत भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.